जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं कैलासवासी देवराम देडगे प्रतिष्ठान आणि स्माईल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आरोग्य तपासणी शिबिर आणि महिला सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं। नांदेड फाटा परिसरातील श्री स्वामी कृपा आशीर्वाद वृद्ध निवास या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। तसेच महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, योग्य आहार आणि नियमित तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शनही करण्यात आलं। महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। यामुळे उपस्थित महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक काकासाहेब चव्हाण उपस्थित होते। तसेच यावेळी महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ अनिताताई इंगळे, धनश्रीताई कोल्हे, प्रतिष्ठानच्या संचालिका लोचन विकास देडगे, सौ मंजिरीताई धाडगे यांसह नांदेडच्या माजी सरपंच सौ मनीषा देडगे आणि खडकवासला भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सौ सविता रमेश गायकवाड, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रमेश बापू गायकवाड हे उपस्थित होते। महिला अंध आश्रम मधील अनेक भगिनीही यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला होती। मान्यवरांनी आपल्या मनोगतात महिलांचे समाजातील योगदान मोठे असून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। तसेच महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानलेत। महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन श्री विकास बबन देडगे यांच्या पुढाकारातून करण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठान आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत। जागतिक महिला दिनानिमित्त या आशीर्वाद परिवारामध्ये दरवर्षी जागतिक महिला दिन आनंदाने असा साजरा केला जातो। कारण म्हणतात ना, नारी सबसे भारी। तर नारी शक्ती ह्या हे काम करू शकते। आज आशीर्वाद परिवारामध्ये श्री स्वामी कृपा आशीर्वादमध्ये मागील 2021 पासून काही महिलांचा सन्मान करण्यात येतो। आज तो जागतिक महिला दिनानिमित्त 9 मार्च रोजी आपण हा सोहळा ठेवला होता। त्याचबरोबर स्माईल फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिर आणि मोफत रुग्ण औषध वाटप करण्यात आले। धन्यवाद सर्व ज्यांचा सन्मान झाला त्या नारींना, त्या महिलांना मनापासून धन्यवाद देतो। त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि प्रेरणेतनं काम करत राहा। प्रेमाने बोला। मैं आशीर्वाद होम से जुड़ी बहुत ज़्यादा खुशी है सेवा करके, उनकी स्ट्रगल जानके, उनके साथ टाइम स्पेंड करके आई एम सो हैप्पी। मैं साउंड हीलिंग करती हूँ एंड मैं रिंग करती हूँ। हम आए थे साउंड हीलिंग मतलब द ब्यूटीफुल एक्सपीरियंस दे हैव फेल्ट। You should ask them कि कैसा लगा उनको साउंड हीलिंग। नमस्कार, मी श्रीपेन सोनावणे। मी काही काळाने जोडली गेली, पण आता 2-2.5 वर्ष झाली आहे। हे सारखी येत असते आणि जे माझ्याकडून होऊ शकतं ते करत असते आणि आपण सर्वांनीही ते केलं पाहिजे आपल्या परीने। आणि त्याऐवजी फाउंडेशन जेणेकरून इथे जेवढी वृद्ध लोक आहेत त्यांना मनुष्याने मिळेल, थोडीशी एक आनंदाचं काहीतरी आपण त्यांच्या आजच्या कार्यक्रमाबद्दल आज सांगताना मन भरून येते। कारण की आमचे श्री विकास भाऊ बबनराव देडगे पाटील आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी लोचनताई म्हणजे खरोखर एक आदर्श जोडपं आहे। समाजाला एक आदर्श देणारं जोडपं आहे। संकटांच्या छाताडावर संघर्षाचे लावून तर नजरेमध्ये नजर मिळवून आयुष्याला द्यावे उत्तर।
आणि हे उत्तर आमच्या लोचनताईंनी इतक्या छान पद्धतीने दिले. एका ॲक्सिडेंटमध्ये विकास भाऊंना दुखापत झाली होती, नंतर रक्ताच्या गाठी झाल्या, त्यामुळं ते जास्त चालू शकत नाहीयेत. पण लोचन वहिनींनी ते सांभाळून आज आशीर्वाद वृद्धाश्रम हा वृद्ध लोकांसाठी काढलाय. म्हणजे स्वतःचं दुःख बाजूला ठेवून समाजासाठी काय करता येईल हे आज एक स्त्री असून सुद्धा त्यांनी दाखवून दिले. महिलांचा सन्मान तर 365 दिवस करायला पाहिजे, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं काम संपत नाही. पण ते काम करता करता त्या घरही सांभाळू शकतात आणि समाजही सांभाळू शकतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या ह्या वहिनी आहेत. आणि आदर्श पत्नी काय असते, एक आदर्श माता काय असते, एक आदर्श भगिनी काय असते, सगळ्या नात्यांना योग्य न्याय देऊन आज ह्या वृद्धांसाठी दोघंही जण हिरहिरीने काम करतायत. भाऊंचं मगापासून तुम्ही पाहिलं असेल, अनेकांना मोटिवेशन करतायत इथं. आणि खरोखर त्यांच्या शब्दात जी ताकद आहे आणि त्या ताकदीमुळेच या वृद्धाश्रमात येणारा प्रत्येक वृद्ध हा लवकरात लवकर बरा होऊन त्याच्या घरी जाणार आहे. त्यामुळं खरोखरच एक चांगल्या प्रकारचं ध्येय घेऊन हे जोडपं आज समाजात काहीतरी समाजाचं देणं लागतो, ह्या भावनेतून हे सगळं चालू आहे फाउंडेशनच्या. काय सांगाल मॅडम आजच्या कार्यक्रमाबद्दल? सर्वांना नमस्कार. सूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले माझं पहिलं अभिवादन. मी एवढंच सांगेन, आशीर्वाद निवासस्थानी इथे जे उपस्थित आहेत माझ्या सर्व माता भगिनींना किंवा पिता सामान सर्वजण यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. प्रथमतः महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि हा जो उपक्रम आहे हा एकदम वेगळा वेगळा असतो. दरवर्षीप्रमाणे हे दोघं दाम्पत्य विकास देडगे व सुलोचना वहिनी या नेहमीच काही ना काहीतरी कार्य नेहमी अग्रेसिव्ह असतात आणि त्यांच्या हाकेला आम्ही उभा राहत असतो. आणि आमच्या सर्व समता परिषदेतर्फे आणि धारती परिषदेतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. देवराम देडगे फाउंडेशनच्या वतीनं हे दोघंही जण आज समाजात एक नवीन स्थान निर्माण करतायत. वृद्धांसाठी आज वृद्ध आडगळ समजले जातात आणि आजारी पडल्यावरती त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो. पण ह्या वृद्धाश्रमात दोघंही जण मायेनं त्या लोकांचं करून हे लवकरात लवकर घरी कसे जातील ह्याबद्दल आग्रही असतात. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आता इथं आले तर खूप चांगल्या पद्धतीनं इथं यांचा सांभाळ केला जातोय. ज्या पद्धतीनं आईच्या मायेनं लोचन वहिनी हे सगळं कार्य करतायत ते खरोखरच वाखवण्याजोगं आहे. आणि खरोखरच ह्या दोघांना भविष्यात खूप साऱ्या आमच्या सगळ्या महिलांच्या वतीनं शुभेच्छा. आज त्यांनी दोघांनी आज खरं पाहता तर लोचन वहिनींचा मोठा सन्मान व्हायला पाहिजे होता. एक समाजाला आदर्श देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि तरी असं असताना सुद्धा त्यांनी इतर महिलांचा इथं सन्मान ठेवलाय. तर खरोखरच कौतुकास पात्र असं काम त्यांच्या हातून होत आहे. आणि त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी दोघांच्या मी खूप सारे शुभेच्छा देते. या दोघांनाही त्यांच्या जीवनात गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, भीष्माचं वचन, हनुमानाची ताकद, कुबेराचं धड आणि असंच निरागस मन लागू दे की स्वतःचं दुःख बाजूला समाजासाठी ज्या तळमळीने ते करतायत तर ह्यांचं ते उद्दिष्ट ध्येय की समाजाप्रतीचं समर्पण हे खरोखरच वाखवण्याजोगं आहे. आणि परमेश्वर त्यांना त्यांच्या भावी जीवनात कधीही काहीही कमी करू नये आणि त्यांच्या हातून अशीच ज्येष्ठांची, वृद्धांची, माझ्या महिलांची सेवा होत राहू दे. आणि जागतिक महिला दिवस खऱ्या अर्थानं त्यांनी साजरा केलाय, ते इतर महिलांसाठी केलाय. स्वतःचं कार्य बाजूला ठेवून त्यांनी इतरांचा सन्मान केलाय. त्याबद्दल त्या दोघा उभयतांचे आणि फाउंडेशनच्या त्यांच्या माध्यमातून त्यांचं चाललेलं हे कार्य, आज लावलेलं हे छोटंसं रोपटं त्या वटवृक्षाचं रूप धारण करणारे त्यात तिळमात्र शंका नाही. त्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि समस्त महिला भगिनी समाजाप्रती त्यांची जी तळमळ आहे ती खरोखरच वाखवण्याजोगी आहे. त्यामुळं भविष्यात त्या जोडप्याकडून हे असंच काम अविरत होत राहू देत आणि परमेश्वर ते काम करण्यासाठी त्यांना उदंड ताकद देऊ देत. आणि
ज्येष्ठांचे आशीर्वाद तर कायमच त्यांच्या बरोबर आहे आणि आज सन्मान केलेल्या माझ्या आई भगिनींचे पण आशीर्वाद, शुभेच्छा त्यांच्या मागे कायम सुरुवात राहणार आहेत. रामकृष्ण हरी. काही सुविधा लागतील त्या पुरवण्याचे काम मी निश्चितपणे आणि प्रामाणिकपणे करत राहील. रामकृष्ण हरी. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता अभिषेक मरगळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.